हॅलो मित्रांनो, आपण आज कालपर्यंत आपण 2.4 पर्यंत एक्सरसाइज घेतली होती. आज आपल्याला काय करायचं आहे, 2.5 एक्सरसाइज घ्यायची आहे. आता आपल्याला शेवटच्या दोन एक्सरसाइज राहिलेल्या आहेत, ज्या की आपण हे 2-3 व्हिडिओ मध्ये पूर्ण करणार आहोत. त्याच्यानंतर आपलं सेकंड चॅप्टर पूर्ण होतंय. आपलं टार्गेट आहे की मंथ एंड पर्यंत आपले 3 चॅप्टर ॲटलीस्ट कंप्लीट झाले पाहिजेत, जेणेकरून आपलं एप्रिल मध्ये 3 चॅप्टर आणि मे मध्ये 3 चॅप्टर, मे एंड पर्यंत आपल्याला अल्जेब्रा जे आहे ते पूर्ण एंड करायचं आहे. तर चला आपण बघू तर 2.5 एक्सरसाइज. 2.5 मध्ये त्यांनी पहिलं काय दिलं, फिल इन द गॅप अँड कम्प्लीट. तर त्यामध्ये सांगितले त्यांनी क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले. क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये काय दिले, ax² + bx + c. त्याच्यामध्ये त्यांनी b² - ac = 5 दिले. तर त्याच्या आधी तुम्हाला मी एक सांगतो की जे आपल्याला त्यांनी रूट दिलेलं आहे, b² - 4ac = 0 जर असेल तर हे रूट काय राहते, रिअल अँड इक्वल. b² - 4ac = जर 1 to काय असेल ते xyz पर्यंत जर असेल तर ते काय करायचं, इथं रिअल अँड अनइक्वल. जर इथं पॉझिटिव्ह असेल व्हॅल्यू b² - 4ac, जर हे निगेटिव्ह मध्ये जर आलं तर याला काय म्हणायचं, नॉट रिअल. समजलं ना? हे याला डिस्क्रिमिनंट म्हणतात. डिस्क्रिमिनंट जे आहे, डिस्क्रिमिनंट जे आहे ते d = 0. इथं काय आहे, d > 0 पेक्षा डिस्क्रिमिनंट इथं आहे तर तो 0 पेक्षा लेस आहे. जर इक्वल असेल तर ते रिअल आणि इक्वल राहते. जर ती 0 पेक्षा जर मोठी संख्या असेल तर ती रिअल आणि अनइक्वल राहते. आणि जर मायनस मध्ये असेल संख्या तर त्याला काय म्हणायचं, नॉट रिअल. तर त्यांनी हाच क्वेश्चन विचारला इथं की b² - 4ac = 5 दिले, म्हणजे तिथं काय येणार आहे, रिअल अँड अनइक्वल. सेम तिथं खाली जे आहे ते -5 दिलेली आहे, तिथं काय येणार आहे, नॉट आपलं सॉरी रिअल अँड अनइक्वल नव्हती, तिथं नॉट रिअल येऊन जाईल. तर हे 3 राहिले. चौथं जे आहे ते तिथे हे एक एक्झाम्पल हे करा की ax² + अल्फा + बीटा x + अल्फा * बीटा = 0. हे एक एक्झाम्पल आपल्याला यामध्ये सॉल्व्ह करण्यासाठी खूप गरजेचं पडणार आहे, ज्याच्यामध्ये की त्यांनी काय केलं, इथं अल्फा आणि बीटा ह्याच्या व्हॅल्यू आपल्याला देणार होते. त्याच्यावर आपल्याला काय करायचं आहे की कोणतं इक्वेशन त्याचे येणार आहे तर ते आपल्याला तिथं दाखवायचं आहे. त्याच्यानंतर सेकंड एक त्यांनी क्वेश्चन दिलेला आहे की सम ऑफ द रूट्स -7, म्हणजे त्यांचे जे रूट आहे ते -7 आहे. म्हणजे काय आहे, अल्फा + बीटा इक्वल टू किती दिले, -7. अँड त्यांचा प्रोडक्ट काय सांगितलाय, 5. अल्फा * बीटा = 5. तर सेम ह्याच क्वेश्चन मध्ये ax² अल्फा + बीटा किती, -7, म्हणजे -7x त्याचा प्रोडक्ट किती आहे, 5, म्हणजे x अल्फा * b किती, 5 = 0. हे झालं त्याचं फायनल आन्सर क्वेश्चन सेकंडचं. तर तुम्हाला हे 3 फॉर्म्युले आहेत किंवा त्या 3 गोष्टी आहेत तर खूप गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये की तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह केल्यानंतर त्याच्यावरून ते रिअल आहे का, ते रिअल प्लस इक्वल आहे, रिअल प्लस अनइक्वल आहे, नॉट रिअल आहे, हे तुम्हाला डिसाइड करायचं आहे. आता हे तुमचे 2 क्वेश्चन झाले. तर ह्याच्यानंतर तुम्हाला काय दिले, तिथं तिसरा क्वेश्चन जे आहे, x² - 4x - 3 = 0. ह्याच्यामध्ये आता तुम्हाला माहितीच असेल त्यांनी काय केले, अल्फा + बीटा. आता अल्फा + बीटा सांगितलं त्यांनी, अल्फा + बीटा =
अल्फा प्लस बीटा किती हा -4. तर हे तुम्हाला एक्झाम्पल कम्पेअर करायचं आहे 2x म्हणजे x स्क्वेअर प्लस अल्फा प्लस बीटा x मायनस अल्फा इंटू बीटा प्लस 0 मायनस करून टाकू दा म्हणजे प्लस करून घ्या x स्क्वेअर प्लस अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0. तर अल्फा प्लस बीटा हा किती आहे तुमचा -4 म्हणजे -4 आहे. अल्फा इंटू बीटा याचा प्रोडक्ट किती आहे -3 म्हणजे किती आहे -3 आहे. हे झालं तुमचं थर्ड नंबरचं क्वेश्चन आहे. आता मी बोर्डवर लिहायला मध्ये जास्त वेळ लागेल त्याच्यामुळे मी लिहित नाहीये. तुम्हाला सरळ सरळ मी दाखवतो याच्यामध्ये क्वेश्चन जे आहे ते इथं पहिला क्वेश्चन सॉल्व्ह केला आपण त्याच्यावर हे प्लस मध्ये आहे त्यामुळे रिअल आहे अनइक्वल आहे. त्याच्यानंतर सेकंडचं आहे ते नॉट रिअल आहे कारण ते मायनस मध्ये गेलेलं आहे. सेकंड क्वेश्चन मध्ये तिथं आपल्याला अल्फा इंटू बीटा -7 दिलेला आहे अल्फा प्लस बीटा -7 दिलाय. अल्फा इंटू बीटा त्यांचा प्रोडक्ट आहे तो किती 5 त्याच्यावर आपण क्वेश्चन तयार केले. त्यानंतर त्यांनी खाली इक्वेशन दिलाय तर त्यांनी तिथं काय केलं अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा सांगितलं होतं जे की अल्फा प्लस बीटा किती -4 आहे अल्फा इंटू बीटा किती आहे -3 आहे. ह्याच्यावरून हे सॉल्व्ह झालं. आता याच्यामध्ये काय करू तो क्वेश्चन सेकंड घेतो मी तर फाइंड डिस्क्रिमिनंट म्हणजे त्यांनी काय केलंय डिस्क्रिमिनंट फाइंड करा म्हणून सांगितलंय. x स्क्वेअर प्लस 7x मायनस 1 इक्वल टू 0. त्यांनी काय केलंय की डिस्क्रिमिनंट फाइंड करा म्हणून सांगितलंय. तर आपण याला जर कम्पेअर केलं कंपेयर ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. तर a किती आलेलं आहे तुमचं a इक्वल टू 1 b इक्वल टू 7 and c इक्वल टू -1. हे झालं तुमचं. आता डिस्क्रिमिनंट म्हणजे d इक्वल टू b स्क्वेअर मायनस 4ac हा झाला तुमचा डिस्क्रिमिनंटचा फॉर्म्युला. डिस्क्रिमिनंट म्हणजे b म्हणजे किती आहे 7 म्हणजे 7 चा स्क्वेअर -4 इंटू 1 इंटू c किती आहे -1 7 7 49 -4 1 4 हे मायनस मायनस काय होईल प्लस 4 म्हणजे 49 किती 53 आले. हा झाला तुमचा डिस्क्रिमिनंट. डिस्क्रिमिनंट किती आलाय 43 म्हणजे काय आलाय पॉझिटिव्ह आलाय. पॉझिटिव्ह म्हणजे काय हे रिअल अँड अनइक्वल आहे. सर इथे ऐकलं तुम्ही 2y स्क्वेअर मायनस 5y प्लस 10 इक्वल टू 0. सेम तसंच a इक्वल टू 2 आहे इथं b इक्वल टू -5 अँड c इक्वल टू 10 दिले. तर डिस्क्रिमिनंट म्हणजे काय आहे b स्क्वेअर मायनस 4ac b स्क्वेअर म्हणजे किती आहे -5 -5 चा स्क्वेअर -4 इंटू a किती 2 आहे c किती आहे 10. तर 5 5 25 मायनस 4 2 8 10 80. 80 मधून जर 25 गेले तर किती राहतात 55 राहतात. ते कसे राहतात मायनस मध्ये म्हणजे हा कसा आहे नॉट रिअल. तीन नंबरचं जे आहे ते तुम्ही सॉल्व करता सेम या टाइप मध्येच a ची व्हॅल्यू काढायची b ची व्हॅल्यू काढायची c ची व्हॅल्यू काढायची. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं फक्त डिस्क्रिमिनंट सॉल्व करायचा. डिस्क्रिमिनंट काय b स्क्वेअर मायनस 4ac प्लस 4ac. आपल्याला फक्त एवढंच फाइंड आउट करायचं त्यामधून डिस्क्रिमिनंट काढून ते रिअल आहे की नॉट रिअल आहे ते फक्त सांगायचं.
सॉरी सर 53 आहे, 49 4 53. सेम इथं तुम्हाला थर्ड नंबरचा क्वेश्चन सुद्धा दिलेला आहे. थर्ड नंबर क्वेश्चनचा आता आपण जे सेकंड सॉल्व केलाय सेम त्याच टाइप मध्ये आपण सेम ते सॉल्व केलंय. त्यांनी काय सांगितले तर डिस्क्रिमिनंट सॉल्व करा आणि त्याचं नेचर काय आहे तर ते सांगायचं सांगितलं, जे की आपण आता मागच्या क्वेश्चन मध्ये सेम तेच केलं होतं. त्याला डिस्क्रिमिनंट फाइंड करायला सांगितलं होतं, तरी पण आपण ऍडव्हान्स लेवल मध्ये त्याचं नेचर कोणतं ते पण सांगून दिलं होतं. तर सेम तसंच इथं x² - 4x + 4 = 0. इथं काय करायचं आपल्याला, कंपेअर ax² + bx + c = 0. म्हणजे a = 1, b = -4, c = 4. सेम डिस्क्रिमिनंट b² - 4ac. b किती आहे तुमचा -4 आहे, -4 चा स्क्वेअर 4 × 1 × 4, 4 चौक 16 - 4 चौक 16. इथं किती आलं 0. म्हणजे काय तुमचं रिअल इक्वेशन आहे, त्याचं जे नेचर आहे रिअल इक्वल आहे. सेम 2 नंबरचं घेतो मी यामध्ये 2y² - 7y + 2 = 0. सेम याच्यामध्ये a = 2 आहे, b = -7 आहे आणि c = 2 आहे. तर डिस्क्रिमिनंट b² - 4ac. b त्यामध्ये -7 चा स्क्वेअर -4 × 2 × 2, 49 - 4 × 8 = 16. जर 49 मधून जर 16 गेले तर 43 आणि 3 33. म्हणजे किती राहिले तुमचे 33. हे कसं आहे रिअल अँड अनइक्वल. कारण आपण बघितलं डिस्क्रिमिनंट जर 0 असेल तर तो कसा राहतो रिअल अँड इक्वल राहतो. जर पॉझिटिव्ह असेल 0 पेक्षा मोठा जर असेल तर तो रिअल अँड अनइक्वल राहतो. आणि तो जर 0 पेक्षा जर छोटा असेल म्हणजे मायनस मध्ये जर असेल तर तो कसा राहतो नॉट रिअल. सेम याच्यामध्ये आहे का. तर आपण याच्यामध्ये 3 क्वेश्चन बघितलेले, तर पुढच्या व्हिडिओमध्ये राहिलेले 3-4 क्वेश्चन बघणार आहोत आणि आपला 2.5 ची जी एक्सरसाइज आहे प्रॅक्टिस सेट तो संपणार आहे. चालतंय. आतापर्यंत चॅनलला जर लाईक केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांना, चॅनलला सबस्क्राइब करा. थँक्यू.